नमस्कार मित्रांनो, आपण TET परीक्षा 2024साठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. आज आपण TET परीक्षा 2024साठी मराठी विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत, त्यांच्या विश्लेषणासह, आणि ते पण अगदी कमी वेळामध्ये. चला तर बघूया महत्त्वाचे प्रश्न. सुरुवात करूया. आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले. आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता? आता बघा, प्रकार ओळखण्यासाठी आपल्याला संयुक्त हा पर्याय दिलेला आहे. संयुक्त पर्याय का होऊ शकत नाही या प्रश्नाचा? तर बघा, संयुक्त वाक्यामध्ये आणि किंवा वा असे जर उभयाने व्याव्याने वाक्य जोडलेले असेल तर ते वाक्य असते संयुक्त वाक्य. जर, तर, जेव्हा, तेव्हा अशा उभयाने वाक्याने जोडलेले असेल तर ते होतं मिश्र वाक्य. आणि या वाक्यामध्ये असे कोणतेही उभयाने अव्यय आलेले नाही, म्हणून हे वाक्य आहे केवळ वाक्य, ते म्हणजे साधं वाक्य. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच काय आहे आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा. दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द लिहा. हरिण या शब्दाला समानार्थी शब्द बघा काय असतं. तर हरिण या शब्दाला समानार्थी शब्द असतो पर्याय क्रमांक 2 सारंग किंवा क्रूक असं आपण हरिण या शब्दाला म्हणतो. म्हणून कुंजर हे होणार नाही, हिरण्य होणार नाही, सुवर्ण होणार नाही. तर पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या 4 शब्दातील एक अकारांत शब्द आहे कोणता? अग्नी, ओढा, दंश, पाऊस. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अकारांत पाऊस. शेवटी येतं बरोबर. ओढा आ, अग्नी नी यापैकी नाही. खालील शब्दसमूहाबद्दल योग्य अर्थाचा पर्याय निवडा. स्वतःचा अभिमान असणारा आपण म्हणतो ना स्वाभिमानी. कोणता? स्वाभिमानी. आणि स्वाभिमानी जे आहे ते पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेले आहे, तेच आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 स्वाभिमानी. अभिमानी होतं का? नाही, मानी नाही. स्वदेश अभिमानी, देशाचा अभिमान असणारा तो स्वाभिमानी. यानंतरचा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. संस्कृत हा शुद्ध शब्द ओळखायचा आहे. हे बघा, संस्कृत हा होत नाही, संस्कृत हा पण होत नाही. संस्कृत पर्याय क्रमांक बघा 3 मध्ये काय दिलेले आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला जो शब्द आहे संस्कृत, तोच काय होईल आपला उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3 एक होणार नाही. यानंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता? लिंग ओळखताना आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तो, ती, ते असे शब्द सुरुवातीला जोडायचे, त्याच्यावरून लिंग ओळखता येतं. ते देऊळ म्हणतो आपण. काय म्हणतो? ते देऊळ. म्हणून हेच काय, ते जर सुरुवातीला लागत असेल तर तो शब्द असतो नपुंसकलिंग. आता ती पिसू किंवा तो पिसू म्हणतो, हा पुल्लिंग शब्द. ती बी हा स्त्रीलिंग शब्द. आणि ती जळवा आणि ही पण स्त्रीलिंग शब्द. म्हणून पर्याय क्रमांक 1 हाच काय आपला उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न. मी माझ्या मैत्रिणीला सुंदर पुस्तक वाचून दाखवत होते, ती मात्र डुलक्या घेत होती, मी मनात म्हटले. आता पुढे आपल्याला वाक्य पूर्ण करायचे. मग ती सुंदर पुस्तक वाचून दाखवत असताना सुद्धा ती डुलक्या घेत आहे, त्यावेळेस आपण काय म्हणतो? सगळे मुसळ केरात म्हणतो का? पालथ्या घागरीवर पाणी म्हणतो काय? गाढवाला गुळाची चव काय? आणि 4 जो पर्याय पिकते तिथे विकत नाही. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, गाढवाला गुळाची चव काय? म्हणजे तिला इंटरेस्टच नाही त्या सुंदर पुस्तकामध्ये, आणि तिला वाचून दाखवून काय फायदा, म्हणून ती म्हण जी तिथं लागू पडते, ती गाढवाला गुळाची चव काय. पुढचा प्रश्न. तुमचे कल्याण हो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? हो हे क्रियापद आलेले आहे. आता हो हा संकेत दिलेला आहे. काय दिलेला आहे? संकेत. इच्छा, याच्यामध्ये इच्छा दर्शवलेली आहे. हो इच्छा. तर इच्छादर्शक जे वाक्य असतं ते असतं विद्यार्थी. आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश असेल तर ते वाक्य असतं आज्ञार्थी. जर, तर, जेव्हा, केव्हा, जर असेल वाक्यामध्ये तर ते वाक्य असतं संकेतार्थी. आणि उद्गारार्थी वाच्यामध्ये अबब, वाह, अच्छा असे शब्द असेल तर ते असतं उद्गारवाची, म्हणून विद्यार्थी. इच्छादर्शक वाक्य ते असतं विद्यार्थी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आहे काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा. च्या पुढे स्वर आल्यास त्याचा आय होतो. संधी या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे? ऐच्या पुढे बघा, याचे जे पर्याय दिलेले आहेत ते आहेत वादन, नाविक,
3 नियम आणि 4 यापैकी नाही. तर याच्यापैकी जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 हे आहे, यापैकी नाही. ए ऐ याच्यामध्ये नाहीच मित्रांनो. वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे, तसेच ती एक रिकाम जागा आहे. तर ती एक काय आहे? व्यवस्थापन होईल का? नाही. ते विज्ञान होईल का? नाही. आनंद ती एक काय आहे? कला आहे. आपण विद्यार्थ्यांना आपले म्हणणे पटवून देणे ही एक काय आहे? कला आहे. भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात? पर्याय 1 मानसिक क्षमता, 2 शालेय प्रावीण्य, 3 घटक चाचणी आणि 4 नैदानिक चाचणी. बघा आत्ताच्या घडीला काय सुरू आहे आता? नैदानिक चाचणी. चुका शोधण्यासाठी निदान करतात चुकांचं आणि तिलाच नैदानिक चाचणी अशी म्हटली जाते. आता योग्य जोड्या जुळवाव्या. आता पारंपरिक पद्धती, कोणती पारंपरिक पद्धती होती? ती होती शिक्षक केंद्रित. कोणती होती? शिक्षक केंद्रित. बघा याचं 4 बघा पारंपरिक केंद्रित, शिक्षक केंद्रित. याचं 3. सॉरी मित्रांनो. बघा व्याख्यान पद्धती, ही व्याख्यान पद्धती कशी असते? शिक्षक केंद्रित. आता ईचं 3 1 आणि ईचं 3 2 जागी आहे. यानंतर बघा स्वयंअध्ययन काय होईल? डीचं 2 स्वयंअध्ययन विद्यार्थी केंद्रित असतं. बघा डीचं 2 कुठं आहे? डीचं 2 इथं आहे. म्हणजे हाच जो आहे तो आपला पर्याय असेल. एचं 4 पारंपरिक पद्धती, 4 समान गुणधर्म. व्याकरण पाठ डीचं 1 तर्कशुद्ध विचारसरणीस. वाव. हेतुकथन स्वतंत्र पायरी. अशा प्रकारे एचं 4 बीचं 1 सीचं 5 डीचं 2 आणि ईचं 3 पर्याय क्रमांक 1 आहे आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न, प्रत्यक्ष नाटके पाहणे हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? प्रत्यक्ष नाटके पाहणे हे दृकश्राव्य, दिसतं पण आणि ऐकू पण येतं, ते असतं दृकश्राव्य, म्हणून हे आहे दृक प्रकारचे साधन. पुढचा प्रश्न, वैचारिक तत्त्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्ट साध्य होते? तर वैचारिक तत्त्वे आणि साधने याच्यामुळे काय होतं? वैचारिक तत्त्वे आणि सूत्रे ह्याच्यामुळे ज्ञान होतं का? आकलन. 3 उपयोजन आणि 4 कौशल्य. तर ह्याच्यामुळे होतं आकलन. काय होते? आकलन. यानंतरचा प्रश्न, पत्रलेखनातील क लो अ या अक्षराचा पूर्ण अर्थ कोणता? क ल ओ याचा अर्थ जो येतो मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मध्ये कळावे लोभ असावा. कळावे लोभ असावा. यानंतरचा प्रश्न, खालील वाक्याचा काळ ओळखा. देवकी गीत गात आहे. गाणं देवकी गीत गात आहे म्हणजे ती गाणं चालू आहे, ते वर्तमान काळातलं वाक्य आहे. वर्तमान काळामध्ये क्रिया चालू असताना तो असतो अपूर्ण काळ, अपूर्ण वर्तमान काळ. म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर दिलेले आहे अपूर्ण वर्तमान काळ. यानंतरचा प्रश्न बघा, खालील वाक्याचे चालू वर्तमानकाळी रूप लिहा. त्याने अभ्यास केला. त्याने अभ्यास केला हे भूतकाळी वाक्य आहेत आणि आपल्याला चालू वर्तमानकाळी वाक्य लिहायचे. तो अभ्यास करत आहे. तो अभ्यास करीत आहे. तो पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. तो अभ्यास करीत आहे. त्याने अभ्यास करावा इच्छादर्शक वाक्य. तो अभ्यास करतो हा साधा वर्तमान काळ. तो अभ्यास करीत असतो हा रीती वर्तमान काळ. यानंतरचा प्रश्न बघा, मीनाक्षी या सामासिक शब्दाचा योग्य समान विग्रह कोणता? जिचे डोळे. मीनाक्षी म्हणजे काय? मीनाक्षी म्हणजे जिचे डोळे माशाप्रमाणे आहे अशी ती. पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर दिले. मीनाक्षी जिचे डोळे माशाप्रमाणे आहे, माशासारखे आहे ती. जिचे अक्षमीन आहे ती होणार नाही उत्तर. जिचे डोळे सुंदर आहे नाही. मीन राशीची आतापर्यंतची वाटचाल हे नाही. मीठ भाकर या शब्दाचा विग्रह करा. मीठ भाकर आणि तत्सम पदार्थ. मीठ आणि भाकर होईल का? नाही. मीठ किंवा भाकरी होणार नाही. मीठ घालून तयार केलेली भाकरी पण होणार नाही. आपण म्हणतो ना मी आता मीठ भाकरी खातो. मीठ भाकरी म्हणजे खरोखर मीठ आणि भाकर खातो का? नाही. मीठ भाकर आणि तत्सम पदार्थ. पर्याय क्रमांक 3 हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न, हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यात प्रयोग शिरणारे काय? वारे. म्हणजे या वाक्यातला कर्ता वारे आहे आणि वारे कोणाच्या कानात शिरले? तर हरणाच्या कानात शिरले. हरिण. याच्यामध्ये कर्म पण यामध्ये हा जो प्रयोग आहे तो सकर्मक भावे, अकर्मक भावे, कर्तरी का कर्मणी. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे आहे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण. हरणाच्या कानात, तिच्या कानात, त्याच्या कानात वारे शिरले. तुमच्या कानात वारे शिरले. कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर तो असतो कर्तरी
प्रयोग आणि हे आहे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण. यानंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न, ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. ती गाणारी कोण? ती गाणारी कोण आहे? ती, म्हणजे ती आहे या वाक्यातला कर्ता. कर्ता आपण ओळखलेला आहे आणि याच्यामध्ये हे कर्म पण आलेलं आहे गाणे. तर हे जे वाक्य आहे मित्रांनो, ती गाणी गाते, तो गाणी गातो, कर्त्याच्या लिंगवाचनाप्रमाणे हे बदलते. तर ह्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्तरी प्रयोग. कर्त्याच्या लिंगवाचनाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल, बघा ती गाणी गाते, इथं आता कर्त्याचं लिंग बदललं, तो गाणे गातो होईल, बरोबर, म्हणून हे क्रियापद बदललं, म्हणून हा एक कर्तरी प्रयोग. यानंतर बघा, देशात पूर्वी जेथे दाट जंगलं होती ते भाग उजाड बनले आहेत, वाक्याचा प्रकार ओळखा. 58 नंबरचा प्रश्न बघा, जेथे आणि तेथे हे दोन उभयान्वये आलेले आहे आणि जेथे तेथे आलं असेल तर ते वाक्य असतं मिश्र वाक्य, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न, वाक्प्रचार ओळखा. मी नियमितपणे वाक्यप्रकार ओळखा. मित्रांनो, वाक्यप्रकार इथे मी नियमित अभ्यास करतो. हे वाक्य आहे साधं वाक्य आणि साध्या वाक्यालाच काय म्हणतात? केवल वाक्य. आणि केवल वाक्य आलंय कुठं? पर्याय क्रमांक 1 मध्ये आलंय केवल वाक्य, म्हणून आपला पर्याय जो आहे तो 1 नंबरचाच बरोबर असणार आहे. संयुक्त वाक्यामध्ये आणि, वा, किंवा असे उभयान्वये येतात. मिश्र वाक्यामध्ये जर, तर, जेव्हा, केव्हा असे. आणि हे केवल वाक्य आहे, साधं वाक्य आहे. असा काही सोपे वाक्य, असा काही वाक्याचा प्रकारच नसतो. पुढे बघा, तू जबाबदारीचे काम केले नाहीस, पुढील पर्यायातून होकार अर्थी वाक्य निवडा. या वाक्याचा अर्थ न बदलता काय करायचं आपल्याला? होकार अर्थी करायचं. नाहीसच्या जागी आयस आलं पाहिजे, म्हणून जबाबदारीने काम केल्याच्या ऐवजी बेजबाबदार, म्हणजे बेजबाबदारीच्या विरुद्धार्थी शब्द आला पाहिजे. तू बेजबाबदारपणे काम केलेस असं वाक्य आलं पाहिजेच, म्हणून हे जे वाक्य आहे ते पर्याय क्रमांक कशामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून हेच काय आपलं उत्तर आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो. आणि आपण असेच व्हिडिओ कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.